उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून मला कार्यालयातून बाहेर काढणाऱ्यांनी स्वतःची माफी मागावी असं किरीट सोमय्या म्हणाले। उद्धव ठाकरे यांची चापलुसी करण्यासाठी मला बाहेर काढलं। भाजपच्या ज्या नेत्यांना हे केलं त्यांना स्वतःची माफी मागावी असं सोमय्या म्हणाले। किरीट सोमय्यांनी भाजपच्या एका बड्या नेत्यावर निशाणा साधलाय। एक उद्धव ठाकरेचा सांगण्यावरून मला सभेचा मंडपातून काढणं, कार्यक्रमातून काढणं, कार्यालयातून काढणं, फक्त उद्धव ठाकरेची चापलुसी करण्यासाठी। आता त्याला तर धडा शिकवला महाराष्ट्राच्या जनतेने, पण भाजपचा दोन नेत्यांनी हे केलंय, त्यांनी पण स्वतःची क्षमा मागितली पाहिजे। काय खूप माझा मागे तुम्ही बघतायत, मी कुठे गेलो पूर्णपणे मुख्यमंत्री माझी काळजी घेत असतात। तर कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौर पद असं सोमय्यांनी म्हटलं। महापौर पद मिळालं तर कॉलर टाईट होईल असं म्हणणाऱ्यांना आवरा असं देखील किरीट सोमय्यांनी म्हटलं। अशा नेत्यांना आवरण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचं सोमय्या म्हणाले। तर मुंबई भाजपच्या नेत्यांवर किरीट सोमय्यांनी थेट नाराजी व्यक्त केली। भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। भाजपा तो पूरा देवाबाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाबाऊ तय करते हैं। महापौरासाठी भाजप लढत नाही। भाजपतले जे नेते महापौर त्यांना पण मी सांगितलं मुख्यमंत्री का त्यांना आवरा, कसली कॉलर टाईट आणि कसलं महापौर पद। कोविडच्या काळात पण ठाकरे सेना कोविड मधून कमाई करत होती। 40,000 रेमडेसिवीर मातोश्रीवर जात होते। खिचडीची कमाई मुंबई जे 25 वर्षात ठाकरे सेनेने, उद्धव ठाकरे सेनेने लूटमार केली आहे, डकैती केली आहे, त्या मुंबईला गरिमामयी मुंबई बनवणार। पैशांच्या बंडलचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर महेंद्र दळवींकडनं अंबादास दानवेंना नोटीस पाठवण्यात आली। जुन्या व्हिडिओमधील फोटो मॉर्फ केल्याचा महेंद्र दळवींनी दावा केला। तटकरे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या व्हिडिओमधून जनतेचे आभार मानले होते आणि त्याच व्हिडिओमधला हा फोटो मॉर्फ करण्यात आला असं महेंद्र दळवींनी म्हटलंय। हाच तो व्हिडिओ आहे, हाच फोटो आहे तो, ह्याच्यामध्ये ड्राफ्ट आहे, तुम्ही चेक करू शकता। आता हा फोटो कोणाला होता हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे फक्त वक्तव्य तटकरे साहेब जेव्हा खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा तेव्हा माझ्या विधानसभा मतदार जनतेचे मी आभार मानलेत। हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो। तटकरेंकडून हा व्हिडिओ नक्की ना। या भूमिकेवर विशेषतः शिंदे गटाच्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या जर बघितल्या तर मराठीत त्याला चांगला शब्द आहे आणि हिंदीमध्ये पण आहे। मराठीत बावचळले असं म्हणता येईल आणि हिंदीत बोखलाहट असं म्हणता येईल। या दोन्ही गोष्टी शिंदे गटामध्ये या व्हिडिओमुळे झालेल्या आहे आणि मी पुन्हा एकदा या व्हिडिओचा तपास व्हावा अशा प्रकारची मागणी करतो। तर दानवेंनी दाखवलेला व्हिडिओ हा मॉर्फ आहे की नाही याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुनील तटकरेंनी केली। राष्ट्रभक्तीनं भरलेल्या माणसावर आरोप करणं चुकीचं असा टोला तटकरेंनी लगावला। तर तटकरे राजकारणाचे मोठे संत, त्यांची महती माहिती आहे असा पलटवार महेंद्र दळवींनी केलाय। देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्याने आभार मानला, तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात। तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवलंय त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दलचा सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काही त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काही इंडियन पिनल कोडमध्ये कारण हा सुद्धा एक तऱ्हेचा राजकीय हेच आहे ना, 302 सारखी काही कलमा लावतात ती ताबडतोब लावली जावीत। गोष्ट आहे जर त्यांनी चौकशी मागितली असेल, कारण आक्षेपार्ह त्यांच्यावरती आम्ही काल बोललोय आणि जे सत्य आहे कारण तो जो फोटो त्यांनी व्हायरल झाला आहे तो त्याच बाईटमधला फोटो आहे आणि म्हणून एकंदर झालेल्या आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप टोकाचे झाले। त्याचा राग त्याग व्यक्त करून कुठेतरी शिंदे गटाला किंवा आम्हाला बदनाम करायचं हे त्याच्यामागचं षडयंत्र आहे आणि म्हणून त्यांनी मगाशी माझ्यावरती काहीतरी बोलले। आता ते महाराष्ट्राचे राजकारणाचे खूप मोठे संत आहेत तटकरे साहेब, तेव्हा त्यांची महती आपल्याला नक्की माहिती आहे, त्यांचे झालेले प्रकार माहिती आहे आपल्याला। अजून जखमा काय माटलेले नाही आहेत, चालू आहेत, कधीतरी उफळून आली की